ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक जिल्हा सरकारी पाणी परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या सभासदांना यावर्षी 6.50% दरानं लाभांश, नियमित कर्जदारांना अर्धा टक्का सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे पाटील यांनी केली आहे. बँकेची 104वी वार्षिक सर्वसाधारण सभा परशुराम सायकेडकर नाट्यगृह येथे 7 जुलैला सकाळी 11 वाजता संपन्न झाली. बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, आर्थिक पत्रकांना मंजुरी देणे, नफ्याची वाटणी करणे, सन 2024-25चे अंदाजपत्रकास मंजुरी देणे, वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे, अंतर्गत लेखापरीक्षकाची नेमणूक करणे, संचालक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या कर्जाची नोंद घेणे, सेवक संरचनेस मंजुरी देणे आणि सभासदांच्या कन्येच्या सन्मानार्थ कन्येच्या विवाहासाठी भेट म्हणून 11,000ची ठेवपावती स्वरूपात भेट देणे आदी विषयांवर सांगोपांग चर्चा झाली. बँकेची आर्थिक स्थिती, बँकेच्या विविध कर्ज योजना, बँकेला 2023-2024 या आर्थिक वर्षात 2,15,01,402 इतका नफा झाला असून संचालक मंडळानं शिफारस केल्याप्रमाणे सभासदांना यावर्षी 6.50% दरानं लाभांश जाहीर केलाय. सभासदांनी त्यास तात्काळ संमती दिली. नियमित कर्जदार सभासदांना यापुढे व्याजदरात अर्धा टक्का सवलत देण्यात येणार असून ही रक्कम दरवर्षी 31 मार्चला खात्यावर जमा करण्यात येईल अशी घोषणा अध्यक्ष यांना सभासदांनी दाद दिली. व्यासपीठावर उपाध्यक्ष महेश मुळे, संचालक सर्वश्री प्रमोद निरगुडे, निलेश देशमुख, अजित आव्हाड, सुनील गीते, धनश्री कापडनीस, रवींद्र आंधळे, रवींद्र बाविस्कर, मोहन गांगुर्डे, ज्ञानेश्वर माळोदे, जयंत शिंदे, विजय देवरे, रमेश बोडके, अभिजित घोडेराव, सचिन विंचुरकर, विक्रम पिंगळे, अमोल बागुल, विनोद जवागे आणि भरत राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब बडाख, तर उपस्थितांमध्ये बँकेचे माजी पदाधिकारी महेश आव्हाड, दिलीप थेटे, रवींद्र थेटे, उत्तमराव गांगुर्डे, भाऊसाहेब खातळे, विजयकुमार हळदे, सुनील बच्छाव, शिरीष भालेराव, दिलीपराव सलादे, बबनराव भोसले, दिलीप साणप, संदीप पाटील, सुभाष पगारे, प्रवीण भाबड, महेंद्र बारहे, विविध संघटनेचे पदाधिकारी, सभासद, वेगवेगळ्या विभागांच्या पतसंस्थांचे आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक आदी उपस्थित होते. सरकारी व परिषद कर्मचारी बँकेची 104वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आजच्या सभेसाठी प्रचंड असा मोठा सभासदांचा पाठिंबा या ठिकाणी मिळाला, याचा निश्चित मला आनंद वाटतो. आणि नियमित सभासदांसाठी अर्धा टक्के कर्जाची रिबेट योजना असेल, सभासदांच्या कन्याच्या सन्मानार्थ राबवली जाणारी कन्यादान विवाह योजना असेल, जी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या नावाने आपण सुरू करणार आहोत, त्या सगळ्या सभासदांनी अत्यंत भरघोस असा पाठिंबा देऊन आमच्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल सर्व सभासदांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि यापुढील काळात सभासदांना केंद्रीभूत ठेवून आपण अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे या ठिकाणी अभिवाचन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.